नमस्कार. अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अजिबात बेसन पिठाचा वापर न करता कोथिंबीर वडी. बऱ्याच जणांना हरभरा डाळ किंवा बेसन पीठ खाल्लं की त्रास होतो, त्यांच्यासाठीच ही आजची खास रेसिपी. इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन ही कोथिंबीर आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पावसाळ्याच्या दिवसामध्ये याला भरपूर अशी माती असते, म्हणून स्वच्छ अशी ही कोथिंबीर आपण धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही कोथिंबीर आपण पुरणाच्या चाळणीवर काढून घेऊया, म्हणजे यामधलं पाणी निथळून जाईल. आता ही कोथिंबीर मी जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये हिरवी मिरची, भरपूर असा लसूण आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत. वाटून घेतलेलं वाटण आता या कोथिंबीरीमध्ये आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी हळद, भरपूर असं पांढरं तीळ आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर एक मोठा चमचा तांदळाचं पीठ देखील यामध्ये टाकलेलं आहे. यामुळे या वडीला छान कुरकुरीतपणा येतो. आणि आता इथे आपण बेसन पिठाऐवजी बाजरीचं पीठ वापरणार आहोत. तर इथे मी एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व पीठ मी यामध्ये ॲड करत आहे. गरज वाटली तर पुन्हा आपण अजून पीठ ॲड करणार आहोत. आता थोडा थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला छान एकजीव असं मळून घ्यायचं आहे. पीठ फार घट्ट मळायचं नाही. कोथिंबीर वडीची चव आणि टेक्स्चर हे पीठ मळण्यावर अवलंबून असतं. पीठ छान मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं, अजिबात घट्ट नको. तुम्ही पाहू शकता मस्त असं रगडून एकजीव करून हे पीठ मी घेत आहे. आपलं पीठ तयार आहे. अजून जास्त बाजरीच्या पिठाची गरज आपल्याला लागलेली नाही. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीचं पीठ हवं. आता चाळणीला मी तेल लावून घेत आहे आणि त्याचबरोबर गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. वड्यांचा रोल होईपर्यंत पाण्याला छान उकळी येईल. थोडंसं पीठ घेऊन त्याचा आता आपण असा रोल करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचा रोल तुम्ही बनवू शकता. रोल करून घेतल्यानंतर आता असे खाली थोडेसे तेल टाकून या रोलला आपण वरून लावून घेऊया, म्हणजे तळल्यानंतर या वड्या दिसायलाही छान दिसतील. हे रोल आता आपण या चाळणीवर ठेवून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे रोल देखील मी बनवून घेतलेले आहेत. तोपर्यंत कढईतल्या पाण्याला उकळी आलेली आहे. त्यावर ही चाळणी आपण ठेवून देऊया आणि यावर झाकण ठेवून वड्या छान शिजवून घेऊया. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. 20 ते 25 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे. हात लावून पाहायचा. हाताला पीठ चिकटलं नाही म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत. गॅस बंद करून ही चाळणी आपण खाली उतरवून घेतली आहे. वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर अगदी सहजासहजी चाळणीपासून मोकळ्या होतात. आता ह्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून फ्रीजमध्ये थोड्या थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. किंवा ही अशीच चाळणी देखील फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवली तरी देखील चालेल. जर वड्या तुम्हाला लगेच तळून खायच्या असतील तरच ह्या वड्या आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत. जर वड्या तळण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर बाहेरच ह्या वड्या थंड करून तुम्ही घेऊ शकता. फ्रीजमधून काढल्यानंतर ह्या वड्या आता मी चाकूच्या सहाय्याने छान पातळ अशा कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा पातळ एकसारख्या अजिबात न तुटता या वड्या कट झालेल्या आहेत. अळूची असो किंवा कोथिंबीरीची वडी उकडून घेतल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या कट करायला घ्यायच्या, म्हणजे त्यात छान चिरल्या जातात, अजिबात तुटत नाहीत. कढईमध्ये तेल छान कडकडीत तापलेलं आहे. वड्या सोडताना गॅस कमी करायचा आणि वड्या यामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायच्या. वड्या फार लो फ्लेमवर देखील तळायच्या नाहीत, नाहीतर त्या प्रमाणापेक्षा जास्त कुरकुरीत होतात आणि हाय फ्लेमवर तळल्या तर त्या वरून करपल्या जातात. त्यामुळे मीडियम फ्लेमवर या वड्या
सतत हलवत छान एकसारख्या तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता गॅस कमी जास्त करत मस्त अशा मी एकसारख्या या वड्या तळून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने बाकीच्या देखील वड्या मी तळून घेत आहे. नक्की अशा पद्धतीने अजिबात बेसन पिठाचा वापर न करता कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा. तुम्ही परत दुसरी कोणतीच पद्धत वापरणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अंकिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत मस्त रहा आणि असे स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.